तर मित्रांनो, तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं की आपण 2 दिवस ट्रेनमध्ये प्रवास करून जलंधर या सिटीमध्ये आलो आणि त्यानंतर धर्मशालाला गेलो बसमधून. आता आपण 6 वाजता पोचलेलो आहोत आणि आता ग्लिम्स पहा. तर मित्रांनो, आता वाजले ते म्हणजे 7 आणि खाली खूप म्हणजे 2 ते 1 डिग्रीपर्यंत टेम्परेचर आहे आणि खूप थंडी पण असते इकडे. तर आम्ही रूममध्ये आलो आणि आता मी चालू केलं आणि मी विचार केला, हात पण शेक होत आहेत माझी थंडीने. आणि आता आम्ही झोपतोय थोड्या वेळ, त्यानंतर आपण ब्रेकफास्ट करूया आणि मग नंतर इकडे धर्मशालामध्ये वेगवेगळे स्पॉट फिरूया. कुडकुडतोय मी आणि तुम्हाला झोपेत पण दिसत असेल, कारण आपण लगातार 3 दिवस ट्रॅव्हल केलं आहे. म्हणजे 23, 24 पूर्ण दिवस आणि 25ची रात्र. आणि आता आपण आज आहे की 25ची मॉर्निंग, वाजलेत ते म्हणजे 7:30. आणि आता आपण चेक इन केलेलं आहे आपल्या हॉटेलमध्ये. ही मस्तपैकी आपली अशी रूम आहे, TV आहे आणि अजून आमचे 2 पार्टनर यायचे आहेत. त्यांची बस खराब झाली, त्यामुळे ते लेट येणार आहेत. मित्रांनो, हा आपल्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि इकडे खूप थंडी आहे, हात पण गारठलेत पूर्ण. आणि इकडची थंडी आपल्याला सहन होणार नाही, कारण आपण इकडची यूज टू नाही आहेत. त्यामुळे किरणं बघा कशी मस्त पडत आहेत. तर मित्रांनो, सकाळ बघा. इकडचा व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघूनच खूप आनंद झालाय मला. आणि हे सूर्यप्रकाश आणि हे आपलं हॉटेल आहे, सूर्यप्रकाश आणि हा व्ह्यू. थोडं थोडं हॉटेलला एक्सप्लोअर करतोय, कसं आहे आपल्या आजूबाजूचा व्ह्यू. इकडे आता सध्या 3 डिग्री आहे, सकाळचे वाजलेत ते 8. तर मित्रांनो, आता 9 वाजलेत आणि आपण आता नाश्ता करायला आलोय. तर आपल्याकडे इडली आहे, त्यासोबत सांबार आहे, पोहे, छोले भटुरे, हे बॉइल्ड एग. नाश्ता करू छोले भटुरे आणि आलू पुरी आहे. खूप थंडी आणि सगळीकडे नाश्ता करतात. मित्रांनो, वाजलेत ते 10 आणि इकडे आहे 3 डिग्री. सकाळचे 10 वाजलेत आणि इकडे 3 डिग्री आहे. हात वगैरे सगळे कापलेत, इकडे सगळे बसले आहेत आणि खूप थंडी पण वाजते. आणि या नेचर खूपच भारी आहे. आम्ही असेच मार्केटमध्ये फिरत होतो आणि हा व्ह्यू. आता आम्ही मार्केटमध्ये फिरत होते. हे पूर्ण मार्केट आहे आणि आमच्या हॉटेल जवळच आहे. कॅस्टल म्हणून आमचं हॉटेल आहे. आणि आता आम्ही आलो आहे ते म्हणजे नंदीला. आणि किती बघितलं तरी डोळ्यासाठी कमीच आहे. आणि हे जे आहेत, हे किती बघितलं तरी कमीच पडणार आहे आपल्याला, कारण आपण हे खूप पहिल्यांदा बघतोय. तर मित्रांनो, हा मी पहिला पॉईंट बघितला आहे जिकडे खूप शांतता आहे. टुरिस्ट पॉईंट असून पण इकडे शांतता आहे. आणि आज काय आम्ही फिरणार नाही आहेत, म्हणजे एक पॉईंट करणार फक्त, कारण आमची बस खराब झाली होती त्यामुळे. आणि आपण नाश्ता वगैरे केला आणि आज संध्याकाळी जाणार आहे, त्यामुळे आता असेच आम्ही इकडे फिरतोय, थोडं एक्सप्लोअर करतोय नक्की काय काय आहे इकडे, कारण हे हॉटेलच्या जवळ आहे त्यामुळे फिरणं भागच आहे. घरी रूममध्ये बसण्यापेक्षा फिरूया थोडं. मित्रांनो, आता आम्ही ते दुर्बीनमध्ये बघितलं
आणि त्यांनी आम्हाला 3 पॉईंट दाखवले. कोणते कोणते रे? एक टेम्पल होतं, एक माउंट पीक आहे आणि एक ट्रेकिंग पॉईंट आहे. इकडे बघू शकता तुम्ही, इकडे लोक ट्रेकिंग करतायत. नंतर दिसणार नाही हा बघा, हा माउंट पीक आहे आणि इकडे कुठेतरी टेम्पल आहे. तर आता आपण परत त्याच पॉईंटला आलो आहे. या दोघांना घेऊन आलो आहे. इकडे शेकोटी घेत आहेत. पण आम्हाला हे बघा इकडे येऊन काय मिळालं हे बघा इकडे बर्फ पडतोय. मेडिटेशन पॉइंटला आलेलो आणि इकडे बर्फ पडतोय. फर्स्ट टाइम इन लाईफ बर्फ बघायला मिळतोय. बघा बर्फ. सगळे व्हिडिओ काढतायत कारण सगळ्यांनी लाईफमध्ये पहिल्यांदा बर्फ बघितलं पडताना. जन्म मिळाल्यासारखं दिसतंय आम्हाला. ती शाळा आणि व्ह्यू बघा, बर्फ पडतोय. स्नोफॉल हे बघा. आमचा नवीन मित्र. मला वाटतं इकडे -डिग्री मध्ये गेला असेल आता. खूप बर्फ पडतोय आणि आमचे मित्र पण आलेले आहे तिकडे. बर्फ पडतोय मित्रांनो. आणि हाफ चड्डीवर सगळीकडे स्नोफॉल होतोय. आमच्या डेस्पराडोज 4 आलेत पण मजा करतायत आणि आपल्याला इकडे स्नोफॉल पण बघायला मिळालेला आहे. मित्रांनो आम्ही आलो आणि आमच्या इकडे वर्क झालंय. पूर्ण सगळीकडे स्नोफॉल आहे. आम्ही दुपारची झोप सोडून आलो आणि आम्हाला ही वर्थित वाटली आहे. फुल पण मजा करतात. मायनस मध्ये असेल टेम्परेचर. मित्रांनो आता वाजले ते म्हणजे 8:30 आणि 1 डिग्री टेम्परेचर आहे. डोके कुडकुडत आहे. फील्स लाईक -1 डिग्री. आपण आहोत धर्मशालाला. तर आमचे डीजे नाईट झाल्यावर आम्ही जेवून घेतलं आणि त्यानंतर आता तुम्ही या म्युझिकचा आनंद घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. फोटो मोबाइल घेऊ झुकताय भारी अड्डू मेरा
family.